नरेश वेरागडे. विकास चांगला झाला आहे. काय बनलं इथे? रोड बनले, गटर लाईन बनली, लाईटिंग बरोबर लावली, पोलची लाईट चांगलं. कोणत्या पार्टीने काम केलं? बीजेपीचे कोणते नगरसेवक? विखे कुकरेजा आणि इकडे काय म्हणते बा सुषमा चौधरी. हो का? हो. पहिले कसा होता? पहिले काय परेशानी होती? पहिले पुढं रोडची प्रॉब्लेम होती, लाईटची प्रॉब्लेम, गटर लाईनची प्रॉब्लेम होती, नळाची प्रॉब्लेम होती. मग बीजेपीची सरकार आली तर बीबी सरकार त्याहून चांगलं झालं काम. काय इथे काय डेव्हलपमेंटचे रोड झाले आणि काही प्रॉब्लेम नाही पाहिजे, म्हणजे व्यवस्थित काम झालं चांगलं. बरं कोणत्या पार्टीने केला? बीजेपी पार्टीने केलं. नगरसेवक साहेब आपले सुषमा चौधरी. हाँ बीजेपीचे काम मावला. बीजेपी मावला. पहले क्या परेशानी थी, अभी कैसा है? पहले बहुत परेशानी थी, अभी सब अच्छा हो गया। रोड बन गई, लाइट आ गई, पानी आ गया, 24 घंटे नल रह रहे। और कौन पार्टी ने ज्यादा काम करी? बीजेपी ने करी। क्या नाम है नगरसेवक का? सुषमा संजय चौधरी। क्या फोन करते तो बुलाते हैं आपको? हाँ आते क्या समस्या सुनते? आते सुनते, हम उनके घर भी चले जाते। ओके, समस्या सुनते। कचरे की गाड़ी नहीं आती थी, कचरे की गाड़ी आ रही, सब आ रहा। ओके, ज्यादा काम किसका दिख रहा? क्या क्या बनाया? रोड बनाए, लाइट लाए, गडर लाए, सभी समस्या जो थी उनने हल किए। पहले बहुत परेशानी थी, बहुत कीचड़ चल रहा था रोड में। कोणते नगरसेवक ने करे? सुषमा चौधरी ने। विकास एक नंबर झाला आहे. सगळे रोड झाले, गल्लागुल्ली रोड झालेले आहे. पाण्याची लाईन आली आहे, सगळं बरोबर घ्या आहे, संडास झाले आहे. कारपासून जे बी करायचे आहे पूर्ण काम झालं. ओके, विकास हे विकास म्हणजे आपलं कारपोडून. काय नाव आहे? संजय चौधरी, सुषमा चौधरी, विखे कुकरेजा, धन विजय. किती वर्षापासून जायचा तुम्ही? बचपना गेला माझ्यावाला. हो. इथे का परेशानी होती, आता कसं बघतो? आता परेशानी काहीचीच परेशानी नाही भाऊ, काहीचीच नाही. का आला इथे? का आला? पहिलं पण आली आहे, नळा आल्या घरोघरी, रोड झालेला आहे. फक्त ह्याच्या रोडाची समस्या बाकी त्याच्यावर तर इथं नाऱ्यामध्ये आमच्या गावामध्ये वाढणार एकमध्ये कोणती समस्या नाही आहे. लोक काही बोलते त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. हे पूर्ण झालं ओके. कोणत्या पार्टीनं केलं? हां, कोणत्या पार्टीनं? बीजेपीनं. काय नाव तुमचं? सुनील चौधरी. धर्मराज गोविंदरावजी खंडाळे. केव्हापासून जायचा तुम्ही इथे? बचपना म्हणजे आमच्या आई दादापासूनच, आजोबापासूनच वडलोपार्जितच आहे. कोणती वस्ती म्हणते याला? नारादेवीनगर. कसा विकास झाला इथे? रोड काय म्हणता तुम्ही? बस विकास तर चांगला आहे, पण सिर्फ एक रस्त्याचीच कमी आहे. बस जो कसा आहे ट्रॅफिक जाम, रस्ते लहान, जसं 2 गाड्या आल्या तर काहीच नाही जात. ते विकास जास्त कोणी केला इथे? विकास म्हणलं म्हणजे बीजेपीच्याच हातावर झाला आहे का. कोणते नगरसेवक होते? आपली सुषमा वहिनीच, सुषमा संजय चौधरी. काय विकास होता? काय इच्छा काम? विकास म्हणलं म्हणजे रोडाचे कामं चांगले आहे, गावातले कामं आहे, पाण्याची हे आहे. पण सिर्फ एकच आहे का रोडाची जेवढे प्रॉब्लेम आहे, म्हणजे रोड नारावस्तीतून म्हणजे प्रभाग 1 मधून एवढा पुराणा रोड असून आज 25 वर्षापासून सांसन असून रोडाचं काम नाही. बस एकच कमी आहे नारावस्तीत. नारा म्हणजे काका बनला? काका हा, नारावस्तीत तर सुविधा सर्वच आहे. आता काय छोट्या गल्ल्या आहे तिथं सिमेंट रोड आहे, सर्वच आहे, पाण्याची सुविधा आहे, हर चीज उपलब्ध आहे नाऱ्यात. हे कोण केला? नाव काय नगरसेवकचं? याच्यामध्ये म्हणलं म्हणजे बहिणीच्या हातावर झालं, म्हणजे सुषमा संजय चौधरीच्याच हातावर झाला आहे. ह्या नगरसेवक असतानाच ते नगरसेवकने काम केलं? ह्या असतानाच झाला आहे पूर्ण त्याच्याच हातावर. पहिले काँग्रेस होते, काँग्रेसने काही? काँग्रेसच्या हातावर तर काहीच नाही होतं. म्हणजे काँग्रेसला आता 11-12 मध्ये तर त्या टायमामध्ये काहीच नाही होतं. काही विकास नाही काँग्रेस? तेवढं म्हणजे विकास म्हणलं म्हणजे कच्चे रस्ते होते, तेवढे काही हे नाही होते. आता हे यायच्या हातावर म्हणजे सिमेंट रोड की सर्वच पद्धतशीर आहे. बीजेपी. हो, एकच रोडाची दिक्कत राहिली आहे आता, म्हणजे जो हायवे रोड आहे आपल्या वस्तीतून तो नाही बनला आहे. म्हणजे ट्रॅफिक जाम आताही होतेच. नगरसेवक म्हणून म्हणजे आपले भाऊ आहे, आपल्याला त्याच्या संगच राहील नाही. का आमच्या वस्तीचा कार्यक्रम तोच करू शकते, बाहेरचे लोकच नाही करू शकत का. ठीक आहे. विकासच्या बारेमध्ये काय काय? मी नाऱ्याला राहतो, गणेश विठ्ठलराव वाडकर माझे नाव आहे. नारा वस्ती माझं मुक्काम हे आहे, गाव आहे.
जे काही आहे विकास आहे ते सर्व बी जे पीच्या हातून झाला आहे. आमच्या नगरसेवक आहे सुषमा चौधरी आहे, विक्की कुकरेजा आहे, धनविजी आहे, मंथानी मॅडम आहे. चारही लोकांनी काम सोबत केलं आहे एकत्र येऊन. विकास का केला मला सांगा. विकास म्हणजे एवढे मोठे रोड झाले, गटर लाईन झालं आहे, पाण्याच्या लाईन आले आहे. अजून कोणता विकास पाहिजे? अधिक का समस्या होती यांना. समस्या म्हणजे आम्हाला बस एक कॉर्पोरेशन जो आहे शाळा होती तिथं आम्हाला मोठा हॉस्पिटल पाहिजे, त्यांना छोटा बनला आहे. आता तिथं हॉस्पिटल मोठा करायची त्याची एक आहे, तो एक हॉस्पिटल पाहिजे आम्हाला. एक काम ते राहिलं आहे. नाऱ्यातला रोड आहे ह्यावाला जसा छोटा आहे याला थोडा मोठा करायचा आहे. बस हे दुसरं काम आहे. जास्त काम कोणी केलं, पूर्ण नगरसेवकने केला. चारही नगरसेवकनं सोबत काम केलं आहे. हे नाही म्हणता येणार का एका सुषमा वहिनीनं केलं या कोणत्या व्यक्तीनं केलं. चारही नगरनं सोबत काम एकत्र येऊन केलं आहे. काय नाव आहे नगरसेवक तुम्ही सांगा. आमच्याकडं विक्की कुकरेजा आहे, एक सुषमा चौधरी आहे, धनविजय आहे, आणि एक आपली मत्रानी मॅडम आहे. मी आधी तर 15 वर्ष झाले इकडे आली आहे. तर नाऱ्याला तर माझ्या लग्नानंतरच उभे झाले होते. 12 वर्ष झाले शाळेत उभे झाले. तर ठीक आहे ना, विकास पाणी वगैरे भरपूर येतात, गटर लाईन वगैरे सुविधा छान आहे. कोणत्या पार्टीने केला, काँग्रेसना बीजेपीने? BJP पार्टीने. आता तर 5 वाजता 5:30 वाजताच नळ येतात. 2 तास 2-2.5 तास राहते नळ. हो का. कोणते नगरसेवकने काम केलं इथे? सुषमाताई. मेरा नाम रोशन देशमुख है. मेरा यहाँ पे फ्लोर मिल का धंधा है, आटा चक्की. कैसा विकास है यहाँ का, कौन पार्टी ने काम कर रहा है ज़्यादा? बीजेपी ने बहुत काम कर रहा है. ये चारों नगर सेवक बहुत बढ़िया है. सब अपने तरीके से जितना उनसे हो रहा है उतना विकास ला रहे हैं. नारा को विकास की गति मिल गई है. कौन सा नगरसेवक ने काम करे, नाम क्या है? कुकरेजा भैया ने बहुत से काम किए हैं और सुषमाताई चौधरी ने भी बहुत काम किया है. माझं नाव आकाश पाहुणे आहे. आणि कसं म्हणजे आधी आहे ना इकडे नाऱ्याला म्हणजे तिकडे कोराडी नाक्याला जायला रस्ता नव्हता. आता सिमेंटीकरण BJPच्या काळातच झालं आहे. काय विकास आहे इच्छामध्ये बीजेपीने काय विकास केला? आधी म्हणजे काहीच नव्हतं. जे काही आणलं ते BJPनेच आणलं. आधी काँग्रेसची सरकार होती त्यांच्या काळामध्ये आम्हाला जायला खूप तकलीफ होती. इकडे तिकडे म्हणजे जायला म्हणजे इकडे तिकडे म्हणजे आपला इकडून ते इकडे रस्ता होता म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत काहीच नव्हतं. गड्डे वगैरे होते. आणि इकडचे स्ट्रीट लाईट वगैरे तेव्हा नव्हते काँग्रेसच्या काळामध्ये. आणि BJPच्या काळामध्ये आहे ना जेव्हापासून सरकार आली NMCमध्ये पण तेव्हापासून म्हणजे स्ट्रीट लाईट वगैरे हे सगळं म्हणजे नळ कनेक्शन वगैरे सगळं ओके झालं इकडचं. हे कोणते नगरसेवकनं काम केलं? हे सुषमाताई आणि विकी कुकरेजा यांनी केलं. या कैसा विकास हुआ है? यहाँ पे रोड नहीं थे, सड़कें नहीं थी. यहाँ सड़कें बनी है. यहाँ लाइट नहीं थी, स्ट्रीट लाइटें लगी है. गटर लाइन नहीं थी, वो आई है. और हमको 24 घंटे पानी है. किसने करा काम है जरा? ये हमारे विक्की भैया ने और सुषमा ताई ने किया है. कोणते नगरसेवक कोणती पार्टीचे होते? BJP. हो का. पहिले का परेशानी होती ते? पहिले इथं रोड वगैरे नाही होता, हे गटर वगैरे नाही होता, हे सगळं काही आलं आहे. कोण आणलं हे काम? सुषमा चौधरी. ते काय नाव आहे, नगरसेवक आहे का? हो हो. हे पूरा काम सुषमा चौधरी केलं का? हो केलं ना तिनं. ठीक आहे. आरिफ बेग है. और रही बात पार्टी की, तो पार्टी के माध्यम से तो मैं कुछ नहीं कहूँगा, लेकिन जो नगर सेवक है ख़ास तौर से विक्की कुकरेजा, उसके अलावा धनविजय सर, सुषमा चौधरी, इन लोगों ने काफ़ी हमारे एरिया में और नूरी कॉलोनी में काफ़ी विकास किए इन लोगों ने. सबसे पहले तो शोर लाइन का बहुत बड़ा मसला था, शोर लाइन भी उन्होंने ही लेकर आए. और फिर जो स्ट्रीट लाइट का एक मसला था वो भी इन्होंने, जो सीमेंट के पोल थे उसको हटाकर लोहे के पोल लगवाए, वो भी किए हैं. और उसके अलावा रोड का काम तो उन्होंने ही किए है, कुकरेजा जी ने. कोणती पार्टी का ज़्यादा काम कर रहे हैं? मेरा नाम संदीप वेड़े है. मेरा रहना ओमनगर में है. यहाँ बीजेपी पार्टी विक्की भैया का ज़्यादा वो रहा कि एरिया डेवलपमेंट, रोड, उनका ज़्यादा ये रहा नारा साइड में. ज़्यादा नगरसेवक कौन? यहाँ चौधरी जी है, उनका भी बहुत ज़्यादा ये रहता है. क्या क्या बनाया? रोड का डेवलपमेंट, पाइपलाइन, पानी लाइन, गटर लाइन, ये चीज़ में बहुत. शंभू नगर में क्या क्या बना? शंभू नगर में सर देखो ऐसा है, रोड के लिए तो सारा उनने किया हुआ है. और अभी ओमनगर की नया रोड अभी बनाया है उनने, चौधरी जी
सुषमा चौधरी ने। बीजेपी पार्टी का बहुत उसमें संबंध से रहा उसके बहुत। आप कितने साल से रह रहे हैं? मेरा इधर तो 10 साल मिनिमम हो गया, मिनिमम 10 साल। विकास अच्छा हुआ है? विकास अच्छा हुआ है। कौन से नगर सेवक? विक्की भैया, चौधरी जी का इनका ज़्यादा हाथ है। ठीक आहे विकास. का होते परेशानी? आता कोण का बनलाय ते? काही नाही, रोड नव्हते, रोड झाले. नळ पाणी नव्हतं नळाला हे, आणि संडास नव्हते, संडास नव्हते. कोणते नगरसेवकने जास्त काम केलं? आता ते याच्या पहिले दुसरेच होते, पण आता तर हेच आहे ना, चौधरीच आहे ना, त्यांनीच केलं ना, कोण करणार आहे? सुषमा चौधरी. हां सुषमा चौधरीने काम केलं इथे? हां. हो. विकास केला आहे मोठा. नमस्कार, माझं नाव रोशन माधवराव चौधरी आहे. मी इथला स्थायी नागरिक आहे, जुन्या गावातला. आमच्या जवळपास माझी 6वी पिढी आहे, मी इथे राहत आहे. आजोबा पंजोबा, वडिलाचे आजोबा पंजोबा इथलेच आहे. आम्ही चौधरी परिवार आमचा. विकासाचा मुद्दा घ्याल दादा तुम्ही, तर विकास इथे 2012पासून आम्हाला दिसत आहे. 2012च्या अगोदरही काही झालेला असेल, पण जेव्हापासून आता मी मोठा म्हणजे वयात आलो किंवा मला कळायला लागलं तेव्हापासून विकास हा पाहून राहिलो. 2012पासून आम्हाला हे जे रोड वगैरे हे ते, नाही तर असा विषय होता की इथून आपला नाऱ्यामधून जर आपल्याला इथे जायचं असलं, नाक्यावर जायचं असलं, प्रवीण हार्डवेअर कोराडी रोड जायचं असलं तर रोड नव्हते तेव्हा इथे. हे सगळं समजा हे आता हे जे नगरसेवक होते 2012पासून जे कोणी नगरसेवक आले आणि झाले त्यांनी हे कामं केले आहे. तुम्ही बघू शकता, माझ्या समोरचा रोड आहे, हा इकडला रोड जो बनवला आहे हा रोड आहे, सिमेंट रोड. सगळे हे BJPचे जे नगरसेवक होते 4 त्यांच्या काळात हे बनलेले आहे. 2012मध्ये तर सुषमाताईच होत्या एकट्या, आणि त्यांच्यासोबत अपक्ष ते निवडून आले होते महेंद्र बोरकर, त्यांनी पण काम केलं तेव्हा त्यांच्या एरियात. सुषमाताईंनी या एरियात काम केलं. पण 2017मध्ये जेव्हा 4ही नगरसेवक निवडून आले तेव्हा आमच्या नारामध्ये नाल्याच्या पलीकडे पुष्कळचं काम झालेलं आहे. का काम आहे इथे तुला सांग? का बघ, इथे कसं आहे, नाऱ्यामध्ये एक असा विषय आहे की ज्या शेत्या होत्या त्या शेत्यांचं रूपांतर आता लेआउटमध्ये झालेलं आहे. तर कसं आहे, ते लेआउट जे आहे ते अनधिकृत आहे, अनऑथराइज्ड आहे, सँक्शन नाही आहे. आता सँक्शन लेआउट नसल्यामुळे तिथे NIT काम करू शकत नाही ना. तिथे काम कोण करणार? मग लेआउटवाल्यांनी ते डेव्हलप करून द्यायला पाहिजे. इथे सध्या थोडा तोच एक विषय आहे. नाऱ्याच्या मागचा जो भाग आहे तिथे असा विषय आहे की रोड नाही आहे बाबा, पाण्याची लाईन. रोडनं पाण्याची लाईन तर हे नगरसेवक नाही करू शकत. हे काम आहे NITचं, हे कॉर्पोरेशनचं काही काम नाही आहे. याचं जे मेंटेनन्स आहे हे कॉर्पोरेशनचं काम आहे. जे आता आपण डिमांड भरू, आपण लेआउट टाकलं, लेआउटमधून जे डिमांड भरू तेव्हाच NIT काम करेल ना. तिथे स्ट्रीट लाईट आहे, हे आहे, ते आहे, पाण्याची लाईन आहे, सिवर लाईन आहे, हे कोण करेल? NIT करेल ना. आणि त्याचे जे मेंटेनन्स आहे ते फुटलं का, तुटलं का, काही गड्डे पडले का, हे कॉर्पोरेशन करेल. हे कसं आहे, आम्ही एक नागरिकच आहे, हे कळायला पाहिजे त्यांना. आणि जसं 2017पासून ते 21पर्यंत बॉडी होती, त्याच्यानंतर तर प्रशासनाच्या हातात होतं सगळं. पण 4 वर्ष नगरसेवक नसतानाही पुष्कळचे कामं झाले. ह्या रोडला 2च वर्ष झाले, ह्या रोडला 3 वर्ष झाले. हे प्रशासन नसताना हे कामं झाले आहे इथे नाऱ्यामध्ये. कोणी केलं हे? विकी कुकरेजा आणि त्यांची टीम. विकी कुकरेजा आहे, सुषमाताई चौधरी आहे, प्रमिलाजी मतरानी आहे, आणि महेंद्र धनविजय आहे. यांनी आपापले जे अ ब क ड आहे हे प्रभाग सांभाळले आहे आणि सगळ्याच्या याच्यातून झाले आहे. याच्यासाठी आता इथले जे आमदार आहे त्यांनी तर फंड दिलं नाही. आमदारापेक्षाही 4 गुणा कामं इथे झाले आहे. जे 20 वर्षापासून आमदार होते, फक्त एकच टर्म मानेसाहेब आले, बाकी वर्ष तर बाकी वेळेत नितीन राऊत साहेब आहे 2001पासून. पण नितीन राऊत साहेब यावेळेला निवडून आले तर त्यांनी असं म्हटलं की बा उत्तर नागपूरला मी सिंगापूर बनवेल. इथे साधे ते रोड नाही टाकून राहिले, सिंगापूर कुठून बनवलं साहेब? असा हा विषय आहे.